बोला कांबळे सर. सर, आपण मुलांना सगळ्या तुकड्यांमध्ये विभागून बसूयात का? म्हणजे आधीचे विद्यार्थी आणि आता नवीन येणारे विद्यार्थी यांच्यात कुठलाच फरक उरणार नाही. आणि असंही सगळे विद्यार्थी आपल्याला एकसारखेच आहेत नाही का? हो सर, पण हे सगळं मी नाही ना ठरवत. आधीपासून जे चालत आलंय तेच पुढे चालू आहे. अहो, पण आधीपासून चालत असलेली प्रत्येक गोष्ट बरोबरच आहे असं नाही ना सर. आणि आपण जर असंच चालू ठेवलं तर येणाऱ्या पिढीसमोर आपण काय आदर्श ठेवतोय? म्हणजे नक्की काय करायचं असं म्हणणं आहे तुमचं सर? माझं काय म्हणणं आहे सर, की आपण नवीन येणाऱ्या मुलांवर हुशार किंवा मठ्ठ असा ठपका का लावतोय? म्हणजे अ वर्गातले मुलं हुशार आणि ड वर्गातली मुलं मठ्ठ असं का? आपण सगळ्यांना एकत्र करू. जो चांगला अभ्यास करेल तो गुणवत्ता यादीत येईल. मग तो कुठल्या का तुकडीतला असे ना, नाही का? सर, आपली शाळा 5वी पासून सुरू होती. मग त्या मुलांना प्राधान्य पाहिजेच ना, कारण तिथली स्थानिक मुलं आहेत. आणि आपली 5वी ते 7वी शाळा त्या मुलांच्यावर अवलंबून आहे. गावातले काही लोक आपले देणगीदार, संस्थेत ट्रस्टी आहेत. उद्या त्यांनी प्रश्न विचारलं तर आपण काय उत्तर देणार आहे? हा मुद्दाही बरोबर आहे. आणि मला वाटतं त्यातले बरेचसे शाळा व्यवस्थापन समितीवरती आहेत नाही का? नाही कांबळे सर, उगाच एवढीशी बाब संस्थेपर्यंत जाईल आणि असंही मुलांची काही तक्रार नाही आहे ना, मग कशासाठी हा खटाटो? नाही सर, ही मुलं गरीब घरातून खेड्यापाड्यातून आलेली आहेत. ही मुलं स्वतः आवाज उठवत नाहीत म्हणून त्यांना असं गृहीत धरणं कितपत योग्य आहे सर, तुम्ही सांगा. आणि शाळेत जर असा भेदभाव करायला लागली तर उद्या समाजात होणारच ना, आणि होतोय सर. आणि याला कुठेतरी आपण सगळे जबाबदार आहोत. कुठे धर्मावरून, कुठे जातीवरून वर्गीकरण, कुठे शहरावरून, कुठे गरीब श्रीमंतीवरून, कुठे भाषेवरून. आणि आपण तरी काय वेगळं करतोय सर? सर, कांबळे सर अगदी बरोबर बोलतात. आजवर लक्षात आलं नाही, पण आता आलंय ना. मग काय हरकत आहे सर बदल करायला? आणि असंही अल्फाबेटिकली नावानुसार, तेही आईच्या नावानुसार, ज्या विद्यार्थ्याची जिथं निवड होईल त्याला त्या तुकडीत बसवू शकतो आपण. आणि सर, इट्स ऑल अबाउट इक्वल एज्युकेशन, राईट? पण मग 5वी ते 7वीचा काही प्रॉब्लेम नाही आहे ना? मग ठीक आहे सर, 8वी ते 10वी करा. आणि राहिला प्रश्न ट्रस्टींचा ना, मग असा कुठलाही सरकारी नियम नसल्याने आपण सर्वांना एक समान ठेवतोय. एवढं पुरेसं आहे ना? आणि सर, प्रश्न फक्त तुकड्यांपुरता मर्यादित नाहीये, तर त्यांना प्रत्येक बाबतीत मिळणाऱ्या वागणुकीबद्दल सुद्धा आहे. म्हणजे ड वर्गातल्या मुलांना गुरागत शिक्षा आणि अ वर्गातल्या मुलांची नावं फक्त फळ्यावर, असं का? ती मुलं ढ आहेत म्हणून त्यांच्या शिकवण्याकडे दुर्लक्ष. ती मुलं प्रश्न विचारत नाहीत म्हणून त्यांना उशिरा पुस्तकं मिळतात. अहो मग सर, ती मुलं नापास व्हावीत असंच जर आपण वातावरण तयार करत असू तर मग आपण काय करतोय सर? तर ती मुलं ढच राहणार आहेत. ठीक आहे, पण त्यासाठी एवढं पॅनिक व्हायची गरज नाहीये कांबळे. आपण सर, मी काय कुठे सर, कांबळे सर म्हणतायत ते सर्वार्थानं बरोबर आहे. आणि काही प्रॉब्लेम आलास तर मी घेईन सांभाळून, तुम्ही नका काळजी करू. बरं चला, वर्गावरती निघा, मुलं खोळंबली असतील. या. आणि सर, ते नावानुसार वर्गीकरण करून यादी तयार करा. मॅडम मदत करा त्यांना आणि रिपोर्ट करा. हो सर. बघूया आपण. हो. या. होय रे फावड्या, दाताच्या पिना कधी काढणार आहेस? तू गप्र टॉम्या. कानपाड फोडीन टॉम्या म्हणलास तर. योच आहे का? हो, योच आहे. जा बोलून जा. ए, तुला बोलावलं सागरनं. का? त्याला का नॅट पटतंय वय इथं याला? थाला रे जाऊ. ह्याला ऐकलेला. का? तुझ्या सागरला चालत नाही व्हय आम्ही? का काट लागल्यात? ए चला रे. कसं आहे, लय उडू नका. का? लय सोसत नाही होय तुला? ए, ए.
ए तुझं कोणी व्याचील कसं आहे तुझं गाव हाय लांब आणि इथं काय झालं बिलं म्हणजे आईबापाच्या डोसक्याला ताप होईल कळलं का ए आणि तू कोण आब्या का फिब्या आता चांगल्यापणानं सांगतोय 8वी अच्या पोरांपासनं आणि महत्त्वाचं म्हणजे पुरींपासून सुद्धा लांब राहायचं कळलं का जे करायचं आहे ना ते आपापले तुकडीत कर रे शाळा काय इकत घेतल्यास वय आता तर मुद्दाम 8वीच्या तुकडीतच येऊन बसीन येऊन दाखवू की म्हणजे कळेल शाळा कोणाची आहे ते कधी आणि कुठं सांग त्यासाठी अभ्यासात हुशार आणि या शाळेत आधीपासून असावं लागतं कळलं का उगाच नाहीत तू मस्ती डमनत तीच लायकी आहे तुमची लायकी काढायची काही गरज नाही नाहीतर हिथंच आडवा करीन तो चिलीतला झाट लिंदार आमच्या ह्याच्यावून गेला चल निघ सागर एवढं ऐकून घेतोस वय आता नको चला आता नाही कवा बियन कुठं बिय गावाचं नाव ध्यानात ठेवायचं वेखंडवाडे चल चल ए चला रे आईला बोललोय मी मोठ्या तोंडानं पण आई घाली लय पोचलेली आहेत भांडणं झाली की मोठ्या पोरासनी बोलवतात 9वीची पोरं सांगत होते जपून राहावं म्हणून जपून करायचं आणि तसं बी आपण इथं हे असलं सगळं करायला आलोच नाही आपण इथं शिकायला आलो आहे आणि तेच करूया आपल्या मराठी शाळेत अभ्यासाला लय महत्त्व होतं आणि इथं अभ्यास सोडून बाकी सगळ्याला महत्त्व आहे रायमिंग वर्ड्स हां ठीक आहे उद्या घेऊयात लक्षात राहील आजचं मॅडम हां तुम्ही काय बोलला नाहीत ना मुलांना नाही म्हटलं तुम्ही सांगितलं जास्त बरं नाही का ते बरं केलं चला सगळ्यांनी वया काढा कालचं वाचून आलाय ना सांगताय ना शिकवून झाल्यावर नाही तर सगळं लक्ष तिकडेच लागून राहील किती हुशार आहे तू लिहून घ्या सगळ्यांनी धडा पहिला आहे भारत देश महान लिहिताय ना सगळे लेखक आहेत माधव विचारे लिहून घ्या मॅडम त्याआधी एक महत्त्वाची सूचना आहे यापुढे तुम्ही सगळे एकत्र नसणार आहात म्हणजे सगळ्याच तुकड्यांची नवीन पद्धतीने विभागणी केलेली आहे गुणवत्ता आणि नवीन जुने विद्यार्थी असं न करता अनुक्रमे आईच्या नावानुसार ती विभागणी केलेली आहे त्यामुळं इथून पुढं कुणीही अ नाही आणि कुणीही ढ नाही सर कोण कोण कुठल्या कुठल्या तुकडीत गेले हो सांगतो सगळं मॅडम 9वीवर तास होता ना तुमचा नाही मुलं खोळंबली असतील म्हणून म्हणलं तर आधी अ तुकडीत गेलेल्या मुलांची नाव वाचून दाखवतो शशिकांत जाधव सुरेश शेडगे विकास पवार किरण पवार मधुकर पवार सुधीर पवार आणि अभिजित पवार आणि मुलींमध्ये संध्या जाधव कोमल शेडगे पल्लवी पवार एवढे अ तुकडीत गेलेले आहे आणि सर रेश्मा गाडगे अरे हो तिचं नावच घ्यायचं राहिलं नाही का ती पण आहे अभिजित आता तरी फळावरचं लिहिणारच ना चला तोपर्यंत मी ब तुकडीत गेलेल्या मुलांची नाव वाचून दाखवतो अक्षय काळकुटे कांबळे सर मला लयच आवडायला लागलेत लागा म्हणजे बघ की तोंडावून जरा वाटतात खडूस पण मनात लय चांगला माणूस आहे
नाहीतर बाकीच्या कोणाला आपलं काय पडलंय? आपण कुठं आहे काय कायच नाही. मला तर टेन्शनच आलेलं. माझं नाव येतंय का का? नाही म्हणजे तू मी तुम्ही तुम्ही सगळे तिकडे 8वी मध्ये जायचा आणि मी एकटीच राहते की 8वी ड मध्ये. तू काय तुम्ही दोघं बी राहिला असतात ते बरं झालं असतं, पण ही पहिली राहायला पाहिजे होती. ए कार कुत्र्या, मार्कावरनं तुकडे केल्या तर ने तुकडीत जाशील सगळ्या शेवटच्या, कळलं का? बरं झालं असतं तुझं तोंड तरी बघायला भेटलं नसतं. काय ते 8वी मधल्या भारी भारी पोरी, काय ती नटणं, काय ती केस, आणि आपल्या पोरी आत्ताच एका पोराची आई वाटतात, आणि पल्ली तर 2 पोराची आई आहे, आणि हिचा नवरा रोज 10 पिऊन हिला आणते असं वाटतंय. ए तुम्हाला काय बी बोल, पण आमच्या पप्पांच्या दारूबद्दल काय बोलायचं नाही. पल्लू वय माझ्या तिच्या घरात कमवतो कोण नाही, त्यात 3 पुरे. आई कशी बशी मशीन काम करून 4 पैसे कमवत्या, आणि तिचा बा ते बी बाहेर जाऊन खर्च करतोय. त्याच्यावर नको लागा काय. आधीच रोज लाता बुक्या खात्या पोरगी, तू असतोस वे बघाय तिथं. रोज दारू पिल्यावर काय होतं, हिच्या आईला काय काय सहन करावं लागतं. हाय का आता मस्करी केलेली बी कळत नाही, लगा लगेच सिरियस होताय तुम्ही. मस्करी कशात करायची हे बी कळत नाही तुला. त्या इक्याच्या बापाची कर की मस्करी, कसा कुऱ्हाडीने केस काढील बघ. कुठलं ए मध्या जरा पुरी बिरी तर बघ. हाय का आता कानावलं का डोक्यावलं म्हणतोय. मजी बस की गप, नको त्यात बरा इंटरेस्ट घेतीस. मर की जाऊन कुठं तरी. कशाला माझ्यावर बोलतस? तुला विचारलं होतं का? आजपासून बोलूच नको माझ्यावर. मध्या तुला खरंच बोलायची अक्कल नाही लागत. पोरींबरोबर जरा नीट बोलत जा. आपल्या पोरा ठीक आहे र, पण पुरे असल्या तुझ्या जिभावर जरा ताबा ठेवत जा. लय चाबरा झालायस. हाय का आता मी आणि चाबरा आणि ही पली माहित नाही हो तुला. ग बसतोस का आता? माझं काय रे मध्ये? आता बसलोय ना गप, उगीच बोलायला लावू नकोस, नाहीतर या आब्याला उगीच तुमचा पळका येते.